आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अच्छा, अशी खेळी खेळताय काय जावयानो? म्हणजे हे सगळं करून मी कसा चुकीचा माणूस आहे आणि तुम्ही कसे महान आहात हेच सगळ्यांना दाखवून द्यायचंय ना तुम्हाला? मग थोडं थोडं व्हरायटी म्हणून बऱ्याच गोष्टी घेतल्या. वहिनी प्लीज बघा ना. क्या बात आहे वहिनी, घ्या. असे नका. आता एवढं चांगलं जेवण समोर आलेलं असताना मी ते सोडणार आहे? चला सुरुवात करूया. चला चला. नाही नाही, चला चला कुठे, थांबा जरा. हे बघा, जेवणाआधी जानू आणि भावनाने नाव घ्यायलाच हवं, हो ना ग? अगदी बरोबर. वीणा, उत्तम कल्पना आहे. चल चल जानू, ये नाव. काय बरं नाव घेऊ? हा, ऐका. माहेरच्या या घरात येतात सुखाचे क्षण अनंत. माहेरच्या या घरात येतात सुखाचे क्षण अनंत. भावनाताईची हळद उतरवायला आलोय मी, आमचा छोटासा बबुष्का आणि जयंत. भारीच की. जयंत दादा, आता तुमची बारी आहे. घ्या बरं. ए हा जयंत, तू सुद्धा माझं नाव घ्यायचं सा. घे बघू. ओके ओके. हा, ऐका. दोन जीवांचं मिलन लग्न, आयुष्यभराचा धागा. जानूचा हे जग माझं, त्यात नाही तिसऱ्याला जागा. वाह. अशी कशी जागा नाही? जयंतराव, असं नाही चालणार. तिसऱ्याला जागा करून द्यावीच लागेल आता. ओके. आणि हो, तिसऱ्यासाठी नाही हा, चौथ्यासाठी. तुम्ही आमच्या नवीन फॅमिली मेंबरला विसरताय का? वाईट वाटेल ना आमच्या बबुचकाला. काय रे जयंत? अय्या बाई. बरं, माझं सोड. भावनाताई, आता तुझी टर्न आहे. आता तू नाव घे आणि मस्त नाव घे. ए नाही जानू, मी नाही घेत. भावनाताई, असं नाही बाई, घ्यायला लागते. नाव घे बघू. नाही नाही, असं चालणारच नाहीये भावना. आज तुला नाव घ्यावंच लागणार आहे. आई, घे ना उखाणा. माहेर सोडून आले, सासरी पाऊल टाकले. आनंदींच्या आठवणींनी डोळ्यात अश्रू दाटले. आता एकच ओढ आहे त्यांना सोबत घेऊन जायची. होणार, हेही होणार. कारण सिद्धिराजला सवय दिलेला शब्द राखायची. भावना मॅडम, नका ना डोळ्यात पाणी आणू. मला तुम्हाला हसताना बघायचं. कसं हसू तुम्हाला? झालं, आता जेवूया. थांबा जरा. हो, सिद्धूचं अजून नाव घ्यायचं राहिलं नाहीये का? थांबा जरा. मी मनापासून प्रेम केलं. भावना मॅडमना आपलं मानलं. लग्नामुळे भावना मॅडम, मी, आनंदी त्रिकोणी कुटुंब झाला. पण त्यांच्या मनातली जागा अजून मिळवायची आहे. अजून अर्धी लढाई जिंकायची. बघाच, वर्षाच्या आत हे चित्र बदलेल. आनंदी तर बाबा म्हणेलच, भावना मला अहो म्हणेल. मग त्रिकोणाला आम्ही चौकोनी कुटुंब करू. तेव्हा होईल खऱ्या अर्थाने सुखी संसार सुरू. अगं बाई, सिद्धू दादा एकच नंबर नाव घेतलं बघा.
चला सुरुवात करा जेवण. जय चल. पाणी घेऊन हो. या ते चहा टाक. हा नाही नाही काकू ते मी नंतर येतो. नंतर का? आता आलायस ना आणायचे, मग चल गपचूप. काकू या हक्काने तुम्ही बोलता ना, असं वाटतं की आपण अनेक वर्षापासून मित्र आहोत. मग आता मैत्रीण म्हणते म्हणून चल ये. येस. तू अरे वहिनी काय रे? तू आलास ना की एकदम प्रसन्न वाटतं बघ. आजपर्यंत किती वेळा आलोय मी या घरात, पण यावेळी ना काहीतरी वेगळंच वाटतंय. खूप आपलेपणा वाटतोय. इथली माणसं आता हक्काची वाटू लागली. जर वाटतंय आपण कोणीतरी आहोत यांचे. म्हणजे नाता जोडलं गेलं की हक्क हा येतोच म्हणा. आणि त्याच हक्काने मी तरी सगळ्यांकडून माझे लाड पूर्ण करून घेतो. हा आता माझी एवढीच इच्छा आहे की लक्ष्मी काकूने सुद्धा माझ्यावरचा राग सोडून माझ्याशी पुन्हा पहिल्यासारखं हक्काने वागावं आणि बोलावं. लक्ष्मी काकू साडीचे पिको फॉल करून पैसे कमवत. डाळ भात चपाती आणि एकच भाजी. काय? एकच भाजी. श्रीनिवासची नोकरी गेली आहे. कुणालाही सांगितलं नाहीये. मला पण चुकून कळलं. ते रोज कामावर जायचं म्हणून बाहेर पडतात. ते काय करतात माहितीये तुला? रिक्षा चालवतात. ही काय वेळ आणली मी तुमच्यावर काकू. मागच्या वेळी तुम्ही मला येऊन अडचण सांगितली होती तुमची, पण यावेळी एका शब्दाने बोलला नाही तो. तुमची तरी काय चूक आहे म्हणा. मीच माझ्या हाताने आपलं नातं बिघडवलंय. का केलं मी असं? का का अहो हा माझा मित्र आहे, सिद्धू नाव आहे याचं. लक्ष्मी काकू, तुम्ही आता आपल्या मैत्रीचं नातं कितीही नाकारलात ना, तरी माझ्या बाजूने अजूनही आपली मैत्री तशीच आहे. आणि तुमचा मित्र या नात्याने तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असताना तुम्हाला त्यातून बाहेर काढणं ही माझी जबाबदारी आहे. काकू, मी तुम्हाला शब्द देतो, या प्रत्येक प्रॉब्लेम मधून मी तुम्हाला बाहेर काढेन आणि आपल्यातील मैत्री आणि विश्वासाचं नातं मी पुन्हा मिळवेन. लक्ष्मी निवास